सावीने पण समजावलं आणि आता तूही समजावतोस मला. पण साहेबा मला फिरोजला फेस नाही करायचं. आय एम टेलिंग यू, सगळं इकडे ना सगळं मस्त होतं. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. इथे येऊन कळलं मला माझा डॅडा कोण होता, कोण आहे, त्याचं नाव काय, माझं पूर्ण नाव काय. लहानपणापासूनची भीती, दडपण, सगळं एव्हरीथिंग व्हॅनिश्ड हिअर. जागा मला खूप आवडते यार. तू सांग ना, तू फिरोज का ऍक्सेप्ट करेल आम्हाला? तू कन्फर्म ही जागा विकणार, या सगळ्या जागेवरती त्याचा दावा आहे असं तो सांगणार कम्प्लिटली. मी माझ्या सावीच्या बर्थ वरती आमच्या एक्झिस्टन्सवर डर्ट उडवेल तो कदाचित. मम्माबद्दल सुद्धा वाईट बोलेल. आय एम टेलिंग यू ना, मी ते नाही ऐकू शकत आहे. मला ते नाही ऐकायचं आणि म्हणून मला इथे थांबायचं नाही. यू गेटिंग मी राईट? मला इथून म्हणून जायचंय. मला जाऊ दे. शांत शांत, रिलॅक्स. सगळं नीट होणार. मम्मा म्हणायची असं. आई बरोबरच बोलते. या जगातल्या सगळ्या आया बरोबरच बोलतात. आणि अजून एक व्यक्ती आहे जी नेहमी बरोबर बोलते. कोण माहितीये? कोण? मी. सायरस, तू म्हणालास ना, तू इथे आलास आणि सगळं मस्त झालं, राईट? सायरस, या जागेत ना मॅजिक आहे. या जागेत, या लोकांमध्ये, ते बाहेर बसलेत ना, त्या सगळ्यांमध्ये मॅजिक आहे. या मॅजिकवर विश्वास ठेव. मी ओळख करून देतो. फिरोज बलसारा, म्हणजे होमी बलसारा, आमचा भावाचा मुलगा. आणि हे जे तुमच्या जागेवर स्वतःचा हक्क सांगून बसलेत ते. नाही, फिरोज साहेब भेटलेत त्यांना आधीच. यांची नावं कळून घ्यायची पण काही गरज नाही. ते दोघ जण दिसत नाही येत. हा, वेळ बघून ना पळून गेले असते. जुनी सवय आहे त्यांची. आणि यांना इतकंच इंट्रोडक्शन पुरे आहे की सगळी मंडळी तुमच्या जागेत इल्लिगली घुसलेली आहे. मी परत एकदा सांगतोय, आम्ही इथे इल्लिगली घुसलेलो नाहीये. या जागेचं रीतसर भाडं देतोय आम्ही. फक्त भाडं नाही, तुमचे पप्पा गेल्यानंतर ही जागा खंडर झाली होती. त्या जागेला आम्ही सावरलंय. आणि फक्त सावरलं नाहीये, स्वतःच मानून सांभाळलंय. तेच तर चुकलं ना तुमचं. जागा स्वतःची मानलीत ना. अरे, या जागेचे मालक इथे बसलेत, त्यांच्याशी बोलायचं काय मॅनर्स वगैरे पण पाळायची पद्धत नाहीच. वरती ही जागा स्वतःची असं म्हणतात त्यांच्याच तोंडावर. बघा साहेब, किती लुच्चे लोक आहेत हे. नाही, ठीक आहे, या जागेला आम्ही आपलं मानलं, चूक केली. पण या जागेच्या मालकाने आम्हाला आपलं मानलं असेल तर काय करणार तू? काय आगाऊपणा लावलाय? जागेचा मालक काय, मालकीण काय? अरे, इथे बसलाय ना हा मालक. मी तुम्हाला सांगतो साहेब, ही सुद्धा यांची काहीतरी फालतुगिरी असणार आहे.
अबे हटा सावन की घटा खा खोजा बत्ती बुझा के सोजा निंटुकले पिंटुकले मंडी पे खड़ेली आंटी बार बार बजा रही है घंटी कुल्ला घुमा के पश्चिम को पलट उठले वटले शान बन क्या। अरे लादा बाबू आ गए, लादा बाबू आ गए, लादा बाबू आ गए। और तू लादा बाबू कम ऑन। Hi, this is Firoz Homi Balsara, right? How do you do? Well, actually, long time no see, right? क्या हुआ? अपने भाई को नहीं पहचाना? मैं तेरा भाई छूं। Anyway, let me introduce you myself correctly. Miss Cyrus Homi Balsara. आणि ही माझी बहीण, ऑफकोर्स तुझी बहीण सावित्री होमी बलसारा. आम्ही होमी बलसारा आणि संध्या गोवित्रीकर यांची मुलं आहोत. शॉक? टेल मी. 25 वर्षानंतर आम्हालाही असाच शॉक बसला. पहिले खूप जोरात बसला, पण नंतर अगदी प्रेमाने, हलके, सॉफ्टली बसला. 25 वर्ष आमचा बाप कोण होता हे आमच्या मामाने आम्हाला कधी कळू दिलं नाही. आणि 25 वर्षानंतर आमच्या डॅडाने, ऑफकोर्स आपल्या डॅडाने आमच्यावर थोडी दया दाखवली आणि आमचं बर्थडे गिफ्ट म्हणून त्याने आम्हाला त्याचं नाव तर दिलंच, पण ही अर्धी प्रॉपर्टी सुद्धा त्याच नावावर केली. ए चल चल, खोटं बोलतोस तू. साहेब मी तुम्हाला सांगतोय बघा. अरे रुको ना अंकल, दोन भाऊ बोलतायत ना. घरच्या मॅटर मध्ये बाहेरच्यांनी बोलायचं काम नाही. सो फिरोज, वेल आय कॅन रिअली अंडरस्टँड. मला खरंच कळू शकतं हे सगळं तुला पटणं खूप कठीण आहे. सो देयर यू गो. हे प्रॉपर्टीचे लीगल पेपर्स आणि हे लेटर डॅडाने आमच्यासाठी लिहिलेलं. हे 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 खरे आहेत कशावरनं? तुला खोटंच वाटणार ना साहेबा, पण फिरोज त्याच्या डॅडचं हँडरायटिंग त्याला कळणार नाही का? होय की ना फिरोज? हे पेपर्स खरे आहेत फिरोज. हे भावा आणि तुझ्या संधांडीचीच मुलं आहेत. या जागेवर अर्धा हक्क यांचा पण आहे. दिस वॉज युअर बाबाज लास्ट विश. मिस्टर फिरोज होमी बलसारा, ही तुझ्या डॅडाची नाही तर आपल्या डॅडाची जागा आहे. आणि माझ्या परमिशन शिवाय मी तुला या जागेचं कुठलंच डील करायला देणार नाही. सो प्लीज हे डील वगैरे तर सोडाच. मी या जागेला कुणाला हातही लावू देणार नाही, कारण हे माझ्या डॅडाचं हॉटेल होतं, हे माझ्या मम्माचं हॉटेल होतं. आणि आता हे आम्हा मित्रांचं हॉटेल आहे. एक मिनिट. या अर्ध्या प्रॉपर्टीवर तुझा हक्क आहे, पण अर्धी प्रॉपर्टी फिरोज बलसराची, ते मी विकत घेऊ शकतो. कळलं ना? सर हे ब्लँक पेपर, तुम्ही फक्त ह्याच्यावर सह्या करा. फक्त ह्याच्यावर सह्या करा. तुमच्या अर्ध्या जागेची पूर्ण किंमत घेऊन तुम्ही तुमच्या कामाला जा. ही अर्धी जागा घेऊन मी सगळं डिमॉलिश करेन आणि मग बघतो तुम्ही तुमचं हॉटेल कसं चालवता ते. नाही साहेब, तू काही नाही करू शकत. म्हणजे तू फार फार तर काहीतरी करायचा प्लॅन करू शकतोस, काहीतरी करायचा विचार करू शकतोस, जास्तीत जास्त काहीतरी करायची थोडीफार हिम्मत करू शकतोस, पण ऍक्च्युली तू काहीच करू शकत नाहीस.
तू लिगली नडलास तर आम्ही रॉयली नडू, तू ब्रुटली नडलास तर आम्ही टोटली नडू, तू लॉजिकली नडलास तर आम्ही मॅजिकली नडू. पण ही जागा नाही सोडणार. मिस्टेक झाला, माझाच मिस्टेक झाला. मी ना इकडे यायलाच नाही पाहिजे होता. मला वाटलं होतं मी इकडे येईल, ही जागा विकून टाकेल आणि मग मला इथे परत यायचंच नाही. माझा मिस्टेक झाला. ही जागा, हे इराणी हॉटेल कधी चाललाच नाही. माझी मम्मा इथेच मला सोडून निघून गेला आणि माझा पप्पा हे हॉटेल चालवता चालवता म्हातारा होऊन गेला. आणि वन डे तो ऑफ झाला. माझ्या पप्पाची विश होती की मी हे हॉटेल मी मोठं करायला पाहिजे. पण मला इथून बाहेर पडायचा होता. इथून मला पळून जायचा होता मला इथून. म्हणून माझा एज्युकेशन कंप्लीट करायला मी US ला निघून गेला. तेव्हा मी ठरवलेला परत इथे कधीच नाही यायचा. त्यानंतर मी फक्त एकदाच इथे आला जेव्हा माझा पप्पा ऑफ झाला. तेव्हा ना मला ना खूप असा गिल्टी वाटत होता. त्यानंतर आज आपण इथे आला आणि आज आपल्याला डबल गिल्टी वाटतंय. तेव्हा गिल्टी वाटलेला कारण मी माझ्या पप्पाचा ड्रीम कंप्लीट नाही करू शकला. आज माझ्याकडे सगळं आहे पण माझ्या पप्पाचा गुड विशेष नाही माझ्या बरोबर. मी माझ्या पप्पाचा विश कंप्लीट नाही करू शकला. आणि तुम्ही सगळे पोरा जे माझ्या पप्पाला ओळखत नाही, त्यांनी माझ्या पप्पाला कधी बघितलं नाही, ते माझ्या पप्पाचा ड्रीम, माझ्या पप्पाचा विश कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करते. बस इथून मी परत जाणार आणि परत इथे कधीच येणार नाही. ही जागा मी अधिकाऱ्याला विकून टाकणार. मग तो ही जागा तोडून टाकेल, डिमॉलिश करून टाकेल. बट आय विल नॉट फील बॅड. मला वाईट नाही वाटणार. माझ्या पप्पाचा ड्रीम डिमॉलिश होईल ना तर मला खूप वाईट वाटेल. सो
मी ही जागा तुमच्या नावावर करते. माझ्या पप्पाचं ड्रीम, माझ्या पप्पाचं विश, ही जागा सगळं मी तुमच्या नावावर करते. गुड लक गाईज. खूप मोठे व्हा अँड माझ्या पप्पाच्या या हॉटेलला पण खूप मोठं करा. माझा पप्पा जसा तुमचा डॅडा होता तसाच तुमची मम्मा संध्या आंटी माझी पण मम्मा होती. तिने जसा मला माझ्या आपल्या पप्पाला या हॉटेलला सांभाळला तसाच तुम्ही पण एकमेकाला सांभाळा आणि आपल्या ह्या हॉटेलला. गॉड ब्लेस. भाई गले नहीं मिलेगा. बाय गाइस. आमच्या हॉटेलमध्ये आम्ही खोटे हसत नाही, मनापासून आणि खरे हसतो. इथे आम्ही कस्टमर्स नाही मित्र बांधतो. इकडे आपण बूट घालायची जबरदस्ती नाही करत, पण जो नडला त्याला कोल्हापूरनी फोडलं. 5 स्टार नसेल पण दिवसात तारे दाखवले आमच्या हॉटेलनं. आणि इथे हाय क्लास लोक येत नसतील पण मिडल क्लास क्राऊड आला तरी इथे जेवल्यानंतर फर्स्ट क्लास म्हणून जात. आणि इथे येणाऱ्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, पण ते चांगल्या मनाने मागितल्या ना तरच. सॅड, तुमची इच्छा नाही पूर्ण झाली, आमची झाली. तुम्ही ज्या रूल्स आणि रेग्युलेशन्सनी हॉटेल चालवता ना, ते येत नसलेल्या मित्रांनी एकत्र येऊन मनापासून हॉटेल चालवलं आणि चालवत राहतील. तुम्ही हरलात, आम्ही जिंकलो. यार कमाल करते हो यार, मतलब इतनी इंसल्ट होने के बाद भी ये आदमी यहीं पे खड़ा है. नाही नाही, आपले डायलॉग ऐकतोय तो. भाई विदाउट तिकीट. येस, फालतू गे यार. अरे असं काय करता, कस्टमर आहेत ते आपले. सर वेलकम, वेलकम टू खयाली पुलाव. सर विश तुमची ती आमची. बोला काय घेणार आपण? आई थिंक इज्जत का फालूदा. नहीं नहीं, रायता था वो फैल गया भाई. भाई पोकळ बांबू खाणार. अरे स्टार फ्राईड. बघा येस आओ. सांगा ना. I was telling him, go for right.